श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला खूपच पवित्र मानलं जातं. तसेच इतर महिन्याच्या तुलनेत या महिन्यात बरेच सण साजरे केले जातात. श्रावणाला सुरुवात झाली की सर्वात आधी नागपंचमी, रक्षाबंधन आणि मग कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो. हिंदू धर्मामध्ये कृष्ण जन्माष्टमीला विशेष महत्त्वपूर्ण मानलं जातं, कारण या दिवशी श्रीहरी विष्णूंचा 8वा अवतार असलेल्या श्रीकृष्णांचा जन्म झाला होता. त्यामुळे श्रावणातल्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कृष्णाष्टमी हा सण साजरा केला जातो. यंदा 26 ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाणार आहे आणि अतिशय दुर्मिळ असा हा योग आहे. या दिवशी आहे श्रावण महिन्यातील 4था सोमवार, म्हणून आपल्याला या दिवशी महादेवांबरोबर श्रीहरी विष्णूंची सुद्धा कृपाही प्राप्त होणार आहे. या दिवशी शश योग, सर्वार्थ सिद्ध योग, गजकेसरी योग आणि त्रिगुही योगाचे शुभ संयोग जुळून आले आहेत. या योगांमध्ये महादेवांबरोबर श्रीहरी विष्णूंची पूजा करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. श्रावणातल्या 4थ्या सोमवारी शिवामूठ आहे जवस. जवसची शिवामूठ महादेवांना अर्पण केल्यामुळे आपली व आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, रोग आहेत, दोष आहेत, ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. म्हणूनच आपल्याला श्रावणातल्या 4थ्या सोमवारी जिथे पण तुमच्या इथे महादेवांचं मंदिर असेल तिथे जाऊन आवर्जून ही शिवामूठ अर्पण करायची आहे. श्रावणातल्या सोमवारी शिवामूठ अर्पण करताना आपल्याला नमः शिवाय शांताय पंचवक्त्राय शूलिने शृंगी भुंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे या मंत्राचं जप करायचं किंवा तुम्हाला शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरी देवा, माझी इच्छा पूर्ण कर रे देवा, अशा रीतीने आपल्याला 3 वेळा शिवामूठ अर्पण करायची आणि 3 वेळा आपल्याला या मंत्राचा जप करून आपल्या मनातली इच्छाही महादेवांना बोलायचे. असं म्हटलं जातं की ही शिवामूठ अर्पण केल्यानंतर आपली इच्छा बोलल्याने महादेव आपली इच्छाही पूर्ण करत असतात. कारण या श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण भूतलावरील प्रत्येक शिवलिंगामध्ये साक्षात महादेव वास करत असतात. त्याचबरोबर या दिवशी श्रीकृष्णाच्या पूजेला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. या दिवशी श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाची पूजाही केली जाते. सर्वात पहिला आपल्याला दुधाने किंवा पंचामृताने आपल्याला बाळगोपाळाला अभिषेक हा करून घ्यायचा आहे. स्वच्छ पुसून पाटावर ठेवायचं आहे. त्यांना पिवळी फुलं, पिवळी वस्त्र, पिवळी फळं अर्पण करायची आहेत आणि त्यांना धूप दीप अगरबत्ती दाखवून त्यांची विधिवत आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे. अतिशय दुर्मिळ योग आहे. आपल्याला महादेवांबरोबर श्रीहरी विष्णू या दोघांचेही कृपा आशीर्वाद प्राप्त होणार आहेत. या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत. आणि म्हणूनच आपल्याला श्रावणातील 4थ्या सोमवारी शिव मंदिरातून ही एक वस्तू आपल्या घरी आणायची. ही वस्तू आपल्या घरी आणल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होणार आहे आणि पैसे येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होणार आहे. त्याचबरोबर आपली कठीणातील कठीण इच्छाही साक्षात महादेव पूर्ण करणार. अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. तर आपल्याला श्रावणातील सोमवारी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि स्नान करायचे. स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आणि सर्वप्रथम आपल्याला सूर्यदेवांना अर्घ हा अर्पण करायचा आहे. सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे. त्यानंतर आपल्याला देवपूजा करून घ्यायची. या दिवशी आहे श्रावण महिन्यातील 4था सोमवार, म्हणून आपल्याला आवर्जून महादेवांची विधिवत पूजाही करून घ्यायची. जर तुमच्या घरी शिवलिंग असेल तर शिवलिंगाला तुम्ही जलाभिषेक किंवा तुम्ही रुद्राभिषेक करू शकतात किंवा तुम्ही बेलाच्या पानांचा अभिषेक करू शकतात. त्याचबरोबर आपल्याला या दिवशी श्रीहरी विष्णूंच्या बालरूपाची म्हणजे बाळकृष्णाची सुद्धा आपल्याला विधिवत पूजाही करून घ्यायची आहे. त्यांनासुद्धा आपल्याला जलाभिषेक करायचा आहे किंवा तुम्ही पंचामृताने अभिषेक करू शकतात. त्यांना पिवळी फुलं, पिवळी फळं, पिवळी वस्त्र अर्पण करायची आहे. धूप दीप अगरबत्ती गंध लावून आपल्याला अशा रीतीने महादेव आणि श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजाही करून घ्यायची आहे. ही सर्व पूजा केल्यानंतर आपल्याला काही सेवासुद्धा करायची आहेत. आपल्याला कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे. तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा सुद्धा जप हा करू शकतो. तसंच तुम्हाला ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा नमः शिवाय या मंत्राचा जितका जास्त जप करता येईल तेवढा जप हा करायचा. तसेच या दिवशी कृष्ण जन्माष्टमी आहे, म्हणून आपल्याला आवर्जून विष्णू सहस्त्रनामाचं सुद्धा पठण करायचं. त्याचबरोबर ओम
केशवाय नमः, ओम माधवाय नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप तुम्हाला जेवढा जास्त करता येईल तेवढा करायचं. तर या सर्व सेवा करायच्या आणि त्यानंतर जो उपाय आपल्याला करायचा तो आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे. आता शिव मंदिरामध्ये जाताना आपल्याला एक तांब्यावर शुद्ध पिण्याचं पाणी घेऊन जायचं. त्याचबरोबर आपल्याला 5 कणेराची, पिवळ्या कणेराची फुलं घ्यायची आहेत, 5 आपल्याला बेलपत्र घ्यायचे आहेत, 5 अखंड तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत, त्याचबरोबर आपल्याला 5 शमीपत्र घ्यायची आहेत. तसेच तुम्ही पांढरी फुलं घेऊ शकतात, त्याचबरोबर धोत्र्याचं फळ घेऊ शकतात. इतरसुद्धा साहित्य जे महादेवांना प्रिय आहे, जसं की महादेवांना भस्म प्रिय आहे, पांढरी मिठाई प्रिय आहे, तर या सर्व वस्तू घेऊन आपल्याला जायचं आपल्या जवळ असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये. मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला सर्वप्रथम महादेवांच्या शिवलिंगावर जल हे अर्पण करायचं. जल अर्पण करताना एक धारेने आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत करत संपूर्ण जल हे अर्पण करायचे. त्यानंतर महादेवांना तुम्ही भस्म घेऊन गेले असेल तर तो लावून घ्यायचा, मिठाई घेऊन गेले असेल तर ती अर्पण करायची, धोत्र्याची फळं वगैरे घेऊन गेली असेल तर ती अर्पण करून घ्यायची. त्यानंतर ही 5 कणेऱ्याची फुलं, 5 शमीपत्र, 5 बेलपत्र आणि हे 5 अक्षदा जे ते आपल्या दोन्ही हातामध्ये ओंजळीमध्ये आपल्याला पकडायचे आणि आपल्याला 5 वेळा दारिद्र्य दहन शिवस्तोत्राचं पठण करायचं आहे. 5 वेळा दारिद्र्य दहन शिवस्तोत्राचं पठण केल्यानंतर ह्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायच्या. शिवलिंगावर अर्पण केल्यानंतर आपल्याला आपल्या मनातली पुन्हा एकदा इच्छा ही महादेवांना बोलायची आहे. त्यानंतर आपल्याला शिवलिंगावर जे आपण वस्तू वाहिल्या त्याच्यातलं 1 कणेराचं फूल, 1 बेलपत्र, 1 शमीपत्र आणि आपण जो तांदूळ अर्पण केले त्याच्यातला 1 तांदळाचा दाणा, ह्या सर्व वस्तू आपल्याला उचलायच्यात आणि महादेवांना बोलायचं आहे की ह्या मी तुमच्या कृपा आशीर्वाद समजून माझ्या घरी घेऊन चाललो आहे आणि ह्या घेऊन गेल्यामुळे माझ्या घरामध्ये असणारे जे नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत, दारिद्र्य हे नष्ट झालं पाहिजे आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे. अशा रीतीने आपल्याला मनोभावे महादेवांना प्रार्थना करायची आणि ह्या वस्तू आपल्या घरी घेऊन यायच्यात. ह्या वस्तू घरी आणल्यानंतर एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे, त्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्यात आणि त्याची पोटली तयार करायची आणि ही पोटली आपल्याला आपल्या घरामध्ये जिथे तिजोरी असते, जिथे आपण धन ठेवतो त्यामध्ये ठेवायची आहे. आता हा उपाय तुम्ही ह्या श्रावणातल्या सोमवारी केला तर पुढच्या श्रावणाच्या सोमवारपर्यंत तुम्ही पाहिजे असेल तर ती पोटली जी आहे विसर्जन करून द्या आणि पुन्हा पुढच्या श्रावणातल्या सोमवारी हा उपाय पुन्हा करू शकतात. जेव्हा आपण कोणताही उपाय निरंतर करत राहतो तर त्यामुळे आपल्या कष्टाला, आपल्या नशिबाची साथ ही मिळायला लागते, ज्यामुळे जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होते. धन येण्याचे अनेक मार्ग हे आपले मोकळे होतात, ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. आणि श्रावण हा अतिशय पवित्र असा महिना आणि ह्या महिन्यामध्ये जर तुम्ही हा उपाय केला तर निश्चितच तुमचं 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होणार आहे. फक्त कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा करताना पूर्ण श्रद्धेने करा तरच तुम्हाला त्याचं शुभ फळ हे प्राप्त होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाचं कल्याण होईल. श्री स्वामी समर्थ.